कल्याण ठाणे मेट्रो 5च्या मार्गावरील पिलरची सळई डोक्यात घुसली। सळई डोक्यात घुसल्यानंतर तरुणाची हालचालही बंद झाली। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर नाका या परिसरातली ही घटना आहे। सळई डोक्यात घुसल्यानंतरची ही दृश्य आहे। प्रतिनिधी मोनिश गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? माधुरी, नक्कीच भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो 5चं काम मोठ्या जलद गतीने सुरू आहे, परंतु या ठिकाणी एक मोठा अपघात या ठिकाणी घडला आहे। भिवंडीतील विठ्ठल नगर परिसरात पिलरचं काम सुरू असताना या ठिकाणी सळई पडल्याने एका रिक्षा चालकामध्ये बसलेल्या प्रवासीच्या डोक्यामध्ये सळई घुसली आहे। त्यामध्ये त्याचा उपचार एक खासगी रुग्णालयात सुरू आहे, परंतु या ठिकाणी असलेले कुठलेही संरक्षण या ठिकाणी घेतलं जात नसल्याने हे नेहमीच असे अपघात होत असतात। या ठिकाणी नागरिकांकडून त्या ठिकाणची सुरक्षता वाढवण्यात यावी, या सुद्धा उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे। परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत गुन्हा या संबंधित कर्मचाऱ्यावर केला नाही, परंतु हलगर्जी केल्यामुळे हा संबंधित व्यक्ती हा आता जखमी झालाय, त्यामध्ये त्याची झुंज या ठिकाणी सुरू आहे। मोनिश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। डोक्यामध्ये सळई घुसल्यानंतरची ही दृश्य आहे। मेट्रो सळई डोक्यात घुसल्यानंतर तरुणाची हालचाल बंद झाली। आता त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर अशा घटना या परिसरामध्ये वारंवार घडत असल्याचं सुद्धा बोललं जातं। सळई डोक्यात घुसल्यानंतर या तरुणाला थेट तसंच रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। कल्याणच्या धामणकर नाका परिसरातली ही घटना आहे। कल्याण ठाणे मेट्रो 5च्या मार्गावरील पिलरची सळई तरुणाच्या थेट डोक्यामध्ये घुसली।